आणि यवतमाळमधून आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती येते। विजय दर्डा यांच्या घरासमोर गोंधळ घालण्यात आलेला आहे आणि दर्डा यांच्या शाळेत शिक्षकाकडून मुलीवरती लैंगिक छळ झाल्याचा आरोप होतोय। कपिल शामकुवर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, नेमका प्रकार काय घडलाय? यवतमाळ येथे जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित यवतमाळ पब्लिक स्कूल या शाळेमध्ये 3 दिवसा अगोदर शाळेच्या 2 नराधम शिक्षकांनी शाळेच्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याची बाब उघडकीस आली होती। त्यानंतर संतप्त पालकांनी शाळेच्या विरोधात मोर्चा काढला होता। आज या संदर्भाने यवतमाळमध्ये खासदार विजय दर्डा यांचे कार्यक्रम होते। त्यांच्या समोर या सर्व गोष्टींना जाब विचारण्यासाठी संतप्त पालक आज यवतमाळ येथे त्यांच्या घरासमोर आले आणि तिथे येऊन त्यांनी त्यांच्या घरासमोर नारेबाजी केली, घोषणाबाजी केली आणि निषेधाच्या घोषणा दिल्या। शिवाय जवाहरलाल दर्डा यांचे प्रेरणास्थळ आहे यवतमाळमध्ये, तिथे जाऊन तिथील वस्तूंची तोडफोड केली। एकूणच इथे सर्व मोठा तगडा पोलिसांचा बंदोबस्त आहे। यावेळी पोलिसांनी नागरिकांना आणि पालकांना पांगवण्यासाठी काही लाठीचार्ज केला आहे। एकूणच इथे वातावरण सध्या तणावपूर्ण आहे। कपिल, या सगळ्या संदर्भात दर्डा यांच्याशी काही संपर्क होऊ शकलाय? त्यांची बाजू समजू शकली आहे? नाही, सध्या अजून या संदर्भाने त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकलेला नाही। निश्चित कपिल, त्यासोबतच हे जे आंदोलक आहेत, संतापलेले पालक आहेत, त्यांनी पोलिसात तक्रार या शिक्षकांविरोधात केलेली आहे। त्यांच्यावरती काही कारवाई आजवर झाली आहे? नक्कीच। या प्रकरणात जे शाळेचे शिक्षक होते त्या 2 शिक्षकांनी शाळेच्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचे बाब उघडकीस आल्यानंतर संतप्त पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या शिक्षकांविरुद्ध तक्रार दिली आणि तक्रारीवरून या 2 शिक्षकांवर 376 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे। सध्या चौकशी सुरू आहे। कपिल, शाळेत नेमका प्रकार काय घडलेला होता? 3 दिवसा अगोदर यवतमाळ पब्लिक स्कूल या शाळेमध्ये शाळेचे शिक्षक विद्यार्थिनींना त्यांना एकटं गाठून त्यांच्याशी लैंगिक शोषण करायचे अशी माहिती विद्यार्थिनींनी पालकांना दिली। पालकांनी त्या संदर्भात मॅनेजमेंटशी चर्चा केली, मात्र इथले जे मॅनेजमेंट आहे हा कुठेतरी चालढकल करताय किंवा हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करताय असं पालकांना जेव्हा लक्षात आलं, त्यानंतर पालकांनी या सर्व गोष्टीचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते। कपिल, अगदी थोडक्यात सांगाल, अशा किती विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण या शिक्षकांकडून करण्यात आलं अशी माहिती मिळते? सध्या तशा 7 तक्रारी अजून पोलिसांकडे प्राप्त झालेल्या आहेत। अजून अधिक तक्रारी वाढण्याची शक्यता आहे। कपिल, तुमच्याकडून अधिक माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।